गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. या दिवशी श्री गणेश चतुर्थी आहे, तर गणपतीची मूर्ती घरी आणल्यावर त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असते. त्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात आणि या दिवशी सगळीकडे गणपतीची स्थापना केली जाते. त्यामुळे सगळ्यांनाच गुरुजी ब्राह्मण मिळत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरीच अगदी शुद्ध भावाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, कोणतेही संस्कृत मधले मंत्रस्तोत्र न म्हणता अगदी आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये गणपतीची स्थापना घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे. कारण पूजा करताना जे मंत्र म्हणले जातात ते संस्कृत मधले असतात आणि आपल्या सर्वांना ते म्हणणं शक्य नाही, किंवा वाचून जरी म्हणायचं म्हणलं तरी त्याचे उच्चार देखील स्पष्ट होत नाहीत. तर त्याऐवजी आपण मराठीमध्ये म्हणून पूजा कशी करावी ते पाहूया. कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो. आपण किती शुद्ध अंतःकरणाने मनापासून ही पूजा करत आहोत हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपला भाव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. कोणीही असेल तरीही त्यांनी मनात श्रद्धा ठेवावी, मनात भाव ठेवावा. कारण कोणतीही पूजा आपण अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते. त्यामुळे आज मी सर्वांना जमेल अशी साधी सोपी पूजाविधी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ज्या ठिकाणी आपण गणपती बसवणार आहोत ती खोली किंवा ती जागा आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला गणपतीसाठी जी काही छोटी मोठी सजावट करायची असेल ती सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता. फक्त गणपतीचे मुख पूर्व किंवा पश्चिमेला येईल अशा पद्धतीने आपल्याला जागा निवडायची आहे. तर गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त सांगायचा झाला तर 7 सप्टेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून ते 1:45 म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 1:45 वाजेपर्यंत अतिशय चांगला मुहूर्त आहे. ज्यांना या वेळेमध्ये स्थापना करणं शक्य होईल त्यांनी अवश्य करावी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर आता आपण या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी मी पार्थिव गणेश मूर्ती घेतलेली आहे. गणेश मूर्ती बाजारातून खरेदी केल्यावर एखाद्या लाल वस्त्राने किंवा नवीन वस्त्राने झाकून आणावी. इथे मी पूजा साहित्यामध्ये स्वच्छ पाणी, पंचामृत, तांदूळ घेतलेले आहेत. चंदन, अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षता लागणार आहेत. तसेच माचीस, गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे. गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला आहे. गणपतीसाठी कापसाची वस्त्रमाळ आणि जानवं घेतलं आहे. आरतीसाठी कापूर आणि घंटा लागणार आहे आणि नैवेद्यासाठी पाणी. नैवेद्यासाठी इथे काही फळं घेतली आहेत. आपल्याला जी मिळतील ती फळे घेऊ शकता. इथे मी मिठाई घेतली आहे. या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. तो तुमच्याकडे मोदक बनले असतील तर ते तुम्ही घ्या. काही विड्याचं साहित्य घेतलं आहे. शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेतला आहे. या ठिकाणी काही पिवळी लाल फुले, विड्याची पाने, गजरा, गणपतीसाठी हराळी, आघाडा आणि कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ घेतला आहे. इथे 2 समई घेतले आहेत. एक नॅपकिन हात पुसण्यासाठी आणि दुसरे वस्त्र गणपतीची मूर्ती पुसण्यासाठी. त्याबरोबर गणपतीसाठी तुम्ही काही सजावटीचं साहित्य घेऊ शकता. तर अशा पद्धतीने पूजेसाठी लागणारं साहित्य पण आपण आधीच जमवलं तर ऐनवेळी गडबड होत नाही. पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं आहे. त्यामुळे वारंवार उठावं लागत नाही. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्नान करून स्वच्छ किंवा नवीन वस्त्र घालायचे आहेत. घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता. त्यानंतर रोजची देवपूजा करून घ्यायची आणि मग आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू शकतो. शुभ मुहूर्तावर केली तर अतिउत्तम. तर या ठिकाणी मी गणपतीची स्थापना करण्यासाठी अशा पद्धतीने सजावट केली आहे. टेबलावर पाट मांडून त्यावर नवकोरं किंवा लाल वस्त्र टाकायचं आहे. त्यावरती तांदळाने स्वस्तिक काढले आहे. खाली बसण्यासाठी आसन घेतले आहे. तर सर्वात आधी आपल्याला तांदळामध्ये थोडंसं हळदी कुंकू मिसळून अक्षता तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कुठलीही पूजा म्हणलं की आपण पूजेची सुरुवात करतो दिव्याच्या पूजनाने. त्यासाठी आपल्याला आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता, हे दीपदेवा मी तुला गंध अक्षता फुल वाहत आहे. किंवा मग दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा साधा सोपा श्लोक पण तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे. पुरुषांनी चंदनाचा टिळा आणि स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचा आहे.
त्यानंतर आपण शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेतला होता, त्यामध्ये एक फूल बुडवून आपल्याला सर्व पूजा साहित्यावर जी काही सजावट केलेली असेल त्यावरती आणि स्वतःवर देखील शिंपडून घ्यायचं आहे। असं केल्याने सर्वाची शुद्धी होते असं म्हणतात। त्यानंतर आपण एका कलशावरती स्वस्तिक काढायचं आहे, 5 नाम ओढून घ्यायचे आहेत। ओल्या गंधाने आपल्याला 5 नाम खालून वर काढायचे आहेत। तर स्वस्तिक व्यवस्थित काढता यावं यासाठी मी यातील पाणी काढून घेतलं होतं। तर पुन्हा आपल्याला कलश हा स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि मग कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फूल, सुपारी, एक नाणं, दुर्वा टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे आंब्याची पानं असतील तर आंब्याची पाने घ्यावी किंवा विड्याची पाने आपल्याला 5 कलशामध्ये घालायची आहेत आणि त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपण कलश तयार करून घेतलेला आहे। हा कलश गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवायचा असतो। तर उजव्या बाजूला तांदळाची रास करून त्यावरती हळदी कुंकू वाहून मी कलशाची स्थापना केली आहे। तुम्ही स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढून पण त्यावरती कलश ठेवू शकता। त्यानंतर गणपतीची स्थापना करण्याआधी आपल्याला आचमन करायचं आहे। 3 वेळा देवांची नावे घेऊन 3 वेळा पाणी प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेला पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। पुन्हा एकदा पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस ही पाणी प्यायचं आहे। ओम माधवाय नमः। आणि पुढील नावाच्या वेळी हातात पाणी घेऊन ताम्हणात सोडायचं आहे। ओम गोविंदाय नमः। तर इथून पुढे भगवान विष्णूंची 24 नावे घेतली जातात। जर तुम्हाला येत असेल तर घ्या, नसेल तर एवढंच म्हणलं तरी ठीक आहे। आचमन केल्यामुळे आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते, त्यामुळे आचमन करणं गरजेचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी, हळदी कुंकू, अक्षता आणि एक फूल घेतलं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे। गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणराया, माझं सर्व कुटुंब म्हणजे तुमच्या घरातील सर्व सदस्यांची नावे तुम्ही घ्यायची आहेत आणि म्हणायचं आहे, आम्ही सर्वजण मिळून आज तुझी आमच्या घरामध्ये स्थापना करत आहोत। माझ्या घरामध्ये सुख समृद्धी, आयु आरोग्य, भरभराट, ऐश्वर्य सर्व काही लाभू दे। माझ्या घरातील दरिद्री, कटकट, नकारात्मकता नष्ट होऊ दे, असे म्हणून गणरायाला आपण प्रार्थना करायची आहे आणि हातातील पाणी खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे। आता आपण कलश पूजा करूया। कलशावरती हळदी कुंकू, अक्षता, फुल वाहायचं आहे। कलश देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी। आपण प्राकृत भाषेमध्ये म्हणू शकतो, हे कलश देवता, मी तुला गंधाक्षता फुल वाहत आहे, नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढलं असेल त्यावर हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थानापन्न करायची आहे। गणेश मूर्ती जागेवर ठेवताना कधीही शांत बसून मूर्ती ठेवायची नाही, तर मोठ्या आवाजात जयघोष करत गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया असं म्हणून ठेवायचं आहे। मूर्ती ठेवताना खूप काळजीपूर्वक ठेवावी। एकदा मूर्ती ठेवल्यावर विसर्जनाआधी ती हलवायची नसते। मूर्तीवर वस्त्र झाकले असेल तर ते काढून घ्यावे। आता आपण गणेश पूजेला सुरुवात करूया। तर एका ताम्हणामध्ये गणपतीचं प्रतीक म्हणून आपण सुपारी ठेवायची आहे। या दिवशी गणपतीची षोडशोपचारे पूजा केली जाते, म्हणजे 16 उपचार करून आपल्याला ही पूजा करायची असते। तर यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे। श्री महागणपतये नमः। शुद्धोदक स्नानम समर्पयामी। यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, हे गणपती बाप्पा, मी आता तुला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे। यानंतर आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे। श्री महागणपतये नमः। पंचामृत स्नानम समर्पयामी। यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे। त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे। श्री महागणपतये नमः। शुद्धोदक स्नानम समर्पयामी। बाप्पा, मी पुन्हा एकदा तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे। त्यानंतर एक पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुलं टाकून पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे। श्री महागणपतये नमः। गंधोदक स्नानम समर्पयामी। यावेळी म्हणू शकतो, गणपती बाप्पा, मी तुम्हाला गंधाने स्नान घालत आहे। आपण प्रत्येक वेळी अभिषेक करताना गणपतीच्या मंत्राचा जप करायचा आहे। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणावा।
यानंतर सुपारी स्वच्छ धुवून आपल्याला एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः. यानंतर गणपतीच्या उजव्या बाजूला आपण 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती अक्षता वाहायच्या आहेत. श्री महागणपतये नमः आसनं समर्पयामी. गणपती बाप्पा मी तुम्हाला बसण्यासाठी आसन दिले आहे आणि अक्षतावरती हळदी कुंकू वाहून आपण ती सुपारी स्थापन करायची आहे. गणपतीचं प्रतीक म्हणून आपण या सुपारीची पूजा करायची आहे. गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आहे. कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. तर यावेळी आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो की प्रत्येक वेळी आपण अर्पण करत असताना गणपती बाप्पा मी आता तुला फूल वाहते आहे, गणपती बाप्पा मी तुला अक्षता वाहत आहे, तुला वस्त्रमाळ अर्पण करत आहे. पुरुष असेल तर मी वाहतो आहे आणि स्त्री असेल तर मी वाहते आहे असं म्हणावं आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण घंटेची पूजा करायची आहे. गणपतीच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटा ठेवायची आहे आणि घंटाला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. घंटा देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. हे घंटा देवता मी तुला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहत आहे. जर तुमच्याकडे शंख असेल तर गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि त्याचेही पूजन करायचे आहे. आता आपण गणेश मूर्तीची पूजा करणार आहोत, पण ही मूर्ती एकतर शाडू मातीची असते किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते, त्यामुळे आपण या मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही. तर त्याऐवजी एका भांड्यात शुद्ध जल घ्यायचं आहे आणि एक फूल त्यामध्ये बुडून प्रत्येक वेळी आपल्याला गणपतीच्या मूर्तीवरती शिंपडायचं आहे. तसेच पुन्हा एकदा फूल पंचामृतामध्ये बुडून आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडून शिंपडायचं आहे. यावेळी ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणावा. त्यानंतर गणपतीच्या समोर एक विडा ठेवायचा आहे. जोड पानावरती खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं एवढं साहित्य ठेवायचं आहे. तर या ठिकाणी मी गणपती बाप्पांसाठी 1 विडा ठेवलेला आहे. काही ठिकाणी 5 विडे पण ठेवतात किंवा काही ठिकाणी 7 पण ठेवतात. जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. त्यानंतर गणपती स्थापनेचा सर्वात मुख्य भाग म्हणजे गणपतीच्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण ओतायचे असतात. आपण बाजारातून मूर्ती आणली तर ती फक्त मूर्ती असते, पण आपण त्यामध्ये प्राण ओतायचे असतात, प्राण प्रतिष्ठापना करायची असते. तर आपला उजवा हात बाप्पांच्या डाव्या छातीला लावायचा आहे, त्यांच्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि आपला डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. आणि यावेळी आपण मंत्राचा उच्चार करून गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे असतात. तर आपला उजवा हात गणपतीच्या हृदयावर आणि आपला डावा हात स्वतःच्या हृदयावर ठेवून डोळे बंद करून म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, आम्ही आमच्या हृदयातले प्राण प्रतिष्ठापित करत आहोत, तर तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणावं. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र देखील म्हणू शकता. त्यानंतर आपण दुर्वा घ्यायची आहे आणि ती शुद्ध तुपामध्ये बुडवून आपण गणपतीच्या दोन्ही डोळ्यांना लावायची आहे. त्याबरोबर दोन्ही हातांना, पोटाला, पायाला लावायची आहे. आता मूर्तीमध्ये प्राण आलेले आहेत असं समजून आपण गणेश पूजन करून घेऊया. तर प्रथम गणपतीला गंध किंवा चंदन लावावे, नंतर हळदी कुंकू लावावे. श्री महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. श्री महागणपतये नमः हरिद्रा कुंकुम समर्पयामी. यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, गणपती बाप्पा मी तुम्हाला आता गंध लावत आहे, तुम्हाला आता हळदी कुंकू लावत आहे. अक्षता वाहायच्या आहेत. श्री महागणपतये नमः अक्षतां समर्पयामी. नंतर जानवं घालायचं आहे. जानवे श्री गणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे. श्री महागणपतये नमः यज्ञोपवीतं समर्पयामी. गणपती बाप्पा मी तुम्हाला जानवे घालत आहे. त्यानंतर आपण गणपतीला कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. श्री महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. आपण म्हणू शकतो, गणपती बाप्पा मी तुम्हाला कापसाचे वस्त्र अर्पण करत आहे. त्यानंतर आपण गणपतीसाठी जे काही अलंकार, हार घेतला असेल तर ते अर्पण करावे. श्री महागणपतये नमः अलंकारान् समर्पयामी. श्री महागणपतये नमः नानाविध पुष्पाणि समर्पयामी. आपण प्राकृत भाषेमध्ये म्हणू शकतो, गणपती बाप्पा मी तुम्हाला अलंकार आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करत आहे. त्यानंतर आपण दुर्वा अर्पण करायचे आहेत. श्री महागणपतये नमः दुर्वा अंकुरान् समर्पयामी. गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे. तर गणेश पूजन झाले आहे. गणपती समोर जो विडा ठेवला आहे त्याची देखील हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे. तांबूलम समर्पयामी. यानंतर आपण गणपतीला धूप दीप ओवाळायचा आहे. श्री महागणपतये नमः धूपम समर्पयामी. श्री महागणपतये नमः दीपम समर्पयामी. यानंतर आपण गणपतीला गुळ खोबऱ्याचा, मोदकांचा किंवा लाडू, पेढे इत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे गणपती तुमच्या घरामध्ये जेवढे दिवस असतील तेवढे दिवस रोज गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवा. नसेल तर पहिल्या आणि शेवटच्या दिवशी जरूर दाखवा. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. श्री महागणपतये नमः नैवेद्यम समर्पयामी. आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, गणपती बाप्पा आम्ही आता तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत. हे देवा, आपण आता हा नैवेद्य ग्रहण करावा. त्यानंतर आपण जी काही फळे घेतली असतील तर त्याचा देखील नैवेद्य दाखवून घ्यावा. श्री महागणपतये नमः नैवेद्यम समर्पयामी. नंतर डाव्या हाताने घंटा वाजवून उजव्या हाताने अगरबत्ती ओवाळून श्री गणेशांना ओवाळावे. संपूर्ण गणेश पूजा होईपर्यंत आपण आपल्या मुखाने सतत गणेशाचे नामस्मरण करायचे आहे. नंतर सहकुटुंब सहपरिवार मिळून गणेशाची आरती करावी. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी गणपतीला प्रार्थना करावी की तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर अखंड राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना करावी. आरती झाल्यावर घालीन लोटांगण म्हणत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी. नंतर मंत्रपुष्पांजली अर्पण करावी. फुलांना गंध लावून हातात अक्षता घेऊन ती देवाच्या पायावर वाहावीत. श्री महागणपतये नमः मंत्रपुष्पम समर्पयामी. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी मिळून गणपतीला मनोभावे नमस्कार करावा. श्री महागणपतये नमः नमस्कारम समर्पयामी. गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला मनोभावे नमस्कार करत आहे असे म्हणावे आणि सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी. हे गणराया, आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात, देवांचे प्रिय आहात. हे विनायका, आपण ज्ञानसंपन्न आहात. आपल्या चरणी माझा नमस्कार नमस्कार, अनेक वेळा नमस्कार. हे बाप्पा, आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा. आजची पूजा करत असताना माझ्या हातून कळत नकळत काही चूक घडली असेल तर मला माफ करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा. भोळी भाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा. हे प्रभू, मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घ्या. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करते. अशी क्षमा प्रार्थना आपण सर्वात शेवटी करावी. आरती झाल्यावर घरातील सर्वांना आरती द्यावी आणि प्रसाद द्यावा. त्यानंतर पुढे 10 दिवस रोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करावी आणि मनोभावे नमस्कार करावा. तर अशा पद्धतीने आज आपण घरच्या घरी गणपती बाप्पांची अतिशय सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.